नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रश्नपत्रिकेचा आराखडा. नवीन अभ्यासक्रमानुसार प्रश्नपत्रिकेचा आराखडा कसा असणार आहे तर हा आपण आता पाहू. बघा, समोर स्क्रीनवर तुम्हाला प्रश्नपत्रिकेचा एक आराखडा दिसतोय. गणित भाग 1 आणि गणित भाग 2 दोन्हींचाही प्रश्नपत्रिका आराखडा हा जवळजवळ सारखाच असणार आहे. प्रश्न क्रमांक 1 बघा. प्रश्न क्रमांक 1 मध्ये 2 उपप्रश्न असणारे ए आणि बी. ए मध्ये बहुपर्यायी प्रश्न म्हणजे रिकामी जागा आणि रिकामी जागा पर्याय निवडून भरा. पर्याय दिलेले असणार आणि त्याच्यातून आपल्याला रिकामी जागा भरायची असते. तर असे 4 प्रश्न ते असतात, म्हणजे 4 रिकाम्या जागा असतात आणि 4 रिकाम्या जागा आपल्याला एक एक गुणांसाठी, असा 4 गुणांचा तो एकूण प्रश्न आहे. त्याच्याच पहिल्याच प्रश्नामध्ये बी भाग बघा, 4 पैकी 4 उपप्रश्न सोडवा. म्हणजे एक एक छोटे छोटे एक एक गुणांचे. आता इथे मात्र जसं वर फक्त पर्याय निवडायचा होता ए भागमध्ये, तसं बी मध्ये लहान लहान प्रश्न असणारे, परंतु इथे आपल्याला सोडवावे लागणारे एक ओळीत म्हणा किंवा दोन एका पायरीत म्हणा किंवा 2 पायऱ्यात म्हणा, तर ते सोडवावे लागणार आहे. तर असे 4 प्रश्न आपल्याला सोडवायचे. अगदी सोपे सोपे प्रश्न हे असतात आणि ह्या 4 प्रत्येकी एक गुणासाठी एक प्रश्न, असे 4 प्रश्नांचे 4 गुण असतात. म्हणजेच आपल्याला पहिल्या प्रश्नासाठी 8 गुण अगदी सोप्या अभ्यासक्रमावर आधारित असतात. दुसरा जो प्रश्न आहे, दुसऱ्या प्रश्नांमध्ये पण 2 भाग केलेले, 2 उपभाग ए आणि बी. ए मध्ये बघा, कृती करा. 3 कृती दिलेल्या असतात. हाही सोपा प्रश्न, कारण याच्यात उदाहरण प्रश्नपत्रिकेतच सोडवलेलं असतं. प्रश्नपत्रिकेत उदाहरण जसंच्या तसं सोडवलेलं असतं आणि काही ठिकाणी चौकट केलेली असते, म्हणजे काही ठिकाणच्या पायऱ्या गाळलेल्या असतात, त्या ठिकाणी त्या पायरीऐवजी चौकट केलेली असते. आणि आपल्याला पाहून वरची पायरी पाहून आणि खालची पायरी पाहून आपल्याला ती चौकट भरायची असते. तर असे 3 प्रश्न असतात. त्या 3 पैकी कोणतेही दोघांची आपल्याला चौकट भरायची असते. आता 2 गुणांसाठी एक प्रश्न असल्यामुळे जवळ एखाद्या वेळेस 2 चौकट असतील किंवा सहसा 4 चौकटी असतात, म्हणजे अर्ध्या गुणासाठी एक चौकट. म्हणजे एक प्रकारे हाही बहुपर्यायी सारखा फक्त पर्याय दिलेले नसतात. तर चौकट भरा आणि अर्धा गुण मिळवा. अशा 4 चौकटी भरल्या की आपल्याला, आणि त्याचं उत्तर तिथंच असतं, वरच्या पायरीमध्ये खालच्या चौकटीचं उत्तर असतं. त्याच्यामुळे हा प्रश्न अतिशय सोपा असतो. तर याच्यात 2 गुणाचा एक प्रश्न, असे 4 गुणांसाठी 2 प्रश्न या ए भागामध्ये असतात. तर हा अतिशय सोपा प्रश्न. नंतर बी भागामध्ये प्रश्न सोडवायचे असतात. आता या ठिकाणी 2 गुणांचे 4 प्रश्न सोडवायचे असतात. 5 किंवा 6 प्रश्न दिलेले असतात आणि त्यापैकी आपल्याला जे सोपे वाटतील तर ते 4 प्रश्न सोडवायचे. त्या 4 प्रश्नांमध्ये 4 प्रश्नांचे एकूण 8 गुण होतील, 2 गुणांचे. आणि असे एकूण 4 प्रश्नांचे 8 गुण आणि ए भागाचे 4 गुण, असे 12 मार्कांसाठी हा प्रश्न असतो. 12 गुणांचा हा दुसरा प्रश्न असतो. आता तिसरा प्रश्न जसा दुसऱ्या प्रश्नाचा ए भाग होता कृती करा, तसाच तिसऱ्या प्रश्नाचा पण ए भाग कृती कराच आहे. म्हणजे इथेही उदाहरण प्रश्नपत्रिकेतच दिलेलं असतं आणि मध्ये मध्ये चौकटी, काही पायऱ्या गाळून चौकटी केलेल्या असतात. तर त्या चौकटी आपल्याला भरायच्या असतात. फक्त हा त्याच्यापेक्षा एक गुण जास्त असल्यामुळे त्याच्यापेक्षा उदाहरण जे असणार, उदाहरणाच्या पायऱ्या जे असणार त्या जास्त असणार आहे. त्याच्यात 6 चौकटी आपल्याला भरायच्या असतात, म्हणजे एक चौकट अर्ध्या गुणांसाठी. अशी 3 गुणांचा हा प्रश्न असतो. यामध्ये 2 प्रश्न दिलेले असतात, 2 पैकी एकच आपल्याला सोडवायचा असतो. म्हणजे
प्रश्न दुसरा ए आणि प्रश्न तिसरा ए दोन्हींचा सेम फॉर्मॅट आहे, चौकटी भरा. त्यानंतर तिसऱ्यामधला बी भाग हा 4 प्रश्नांपैकी 2 प्रश्न सोडवायचे असतात आणि ते एका प्रश्नाला 3 गुण याप्रमाणे 6 गुणांचे ते प्रश्न असतात. असा एकूण तिसरा जो प्रश्न आहे तो 9 गुणांचा असतो. म्हणजे दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न या दोन्हींची संरचना जवळपास सारखी आहे. फक्त दुसऱ्या प्रश्नामध्ये हा कमी पायऱ्यांचं उदाहरण असतं किंवा लहान उदाहरणे असतात आणि तिसऱ्यामध्ये त्या तुलनेने मोठे उदाहरणं असतात. आता हा इथपर्यंतचा सोपा भाग झाला. आता चौथा आणि 5व्या प्रश्नाच्या बाबतीत नीट लक्ष देऊ नये का. चौथ्या प्रश्नामध्ये 3 पैकी 2 उपप्रश्न सोडवायचे. एक प्रश्न 2 गुणांसाठी, असे 2 प्रश्न म्हणजे 4 गुणांचे ते प्रश्न असतात. याची काठिण्य पातळी वरील प्रश्नांच्या तुलनेने थोडी जास्त असते, कारण या चौथ्या प्रश्नामध्ये जे उदाहरणं किंवा जे प्रश्न विचारले जाणार आहे तर ते पुस्तकाबाहेरील असतात. पुस्तकाच्या अभ्यासक्रमावरच आधारित असतात, परंतु पुस्तकाबाहेरील उदाहरणं असतात. म्हणून या ठिकाणी आपला थोडा कस लागतो. बाहेरील उदाहरणं असल्यामुळे ते आपल्याला सोडवायची असतात. त्यानंतर प्रश्न 5वाही तसाच असतो. प्रश्न 5व्यामध्ये एकच प्रश्न सोडवायचा आहे 3 गुणांचा, पण तो एक प्रश्न हा सुद्धा अभ्यासक्रमाच्या आणि पुस्तकाच्या बाहेरील असतो. अभ्यासक्रमाशी मिळता जुळता पण पुस्तकाबाहेरील, आणि तो आपल्याला आपल्या क्रिएटिव्हिटीने, आपल्या सृजनात्मक क्षमतेने तो सोडवायचा असतो. असा हा प्रश्नपत्रिकेचा फॉर्मॅट, संरचना आहे, आराखडा आहे. व्हिडिओ आता एकदा पाहिल्यावर आपल्याला कळणार नाही, तर हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पहा. पुन्हा पाहिल्यानंतर तुम्हाला पूर्ण या 4ही मुद्द्यांची हे 4ही मुद्दे तर हे आपल्याला वर्षभर लागणार आहे. वर्षभर आपल्याला ते माहीत असणं गरजेचं आहे, कारण त्या दृष्टीने आपण आपलं अभ्यासाचं प्लॅनिंग करणार आहे. तर ह्या 4ही मुद्द्यांचे जे आपण या व्हिडिओमध्ये चर्चा केली आहे, तर ते तुम्ही पुन्हा बघा. वर्गातील अध्यापन एकचदा होतं, ते तुम्हाला पुन्हा पाहण्याची संधी नसते, परंतु इथं एक फायदा आहे की हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पाहून ह्या 4ही मुद्द्यांचा चांगला सखोल अभ्यास करू शकता आणि चांगलं ध्यानात ठेवू शकता. ठीक आहे. पुढील आता प्रत्यक्ष अध्यापनाला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करू. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओचा अभ्यास करा.